हे एक्सप्लोजन कुठे व कसं झालं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर एक जहाज होतं MV रोजस नावाचं। हे मालवाहतूक जहाज 2750 टन अमोनियम नायट्रेट नावाचं एक्सप्लोजिव्ह घेऊन जॉर्जियाहून मोझांबिकला निघालं होतं। पण प्रवासादरम्यान जहाजाच्या इंजिन मध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे जहाजाला लेबनन पोर्टवर थांबावं लागलं। त्यानंतर लेबनन पोर्ट अथॉरिटीने जेव्हा शिपचं इन्स्पेक्शन केलं तेव्हा जहाजाच्या आत जी स्फोटकं होती ती अनफिट फॉर सेलिंग म्हणून घोषित केली। त्यानंतर काही महिने गेले पण जहाज लेबनन पोर्टवरच पडून राहिलं। या दरम्यान जहाजाची ओनर कंपनी बँकरप्ट झाली। मग काय ना जहाजाचा कोणी मालक राहिला ना त्यातल्या सामानाचा कोणी मालक राहिला। आता त्यातच जहाजाची अवस्था खराब व्हायला लागली व जहाज हळूहळू पाण्यात बुडायला लागलं। हे लक्षात घेऊन लेबनन पोर्ट अथॉरिटीने त्यातले एक्सप्लोजिव्ह अनलोड करून एका वेअरहाऊस मध्ये ठेवले व बघता बघता 6 वर्ष उलटली पण ज्याचं सामान होतं तो काही ते घ्यायला परत आलाच नाही। व एके दिवशी वेअरहाऊसला आग लागली आणि संपूर्ण 2750 टन एक्सप्लोजिव्ह एकाच वेळी ब्लास्ट झालं। या 218 लोकांनी आपला जीव गमावला। हा ब्लास्ट एवढा पॉवरफुल